होंदू खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आर्थिक फसवणुकी प्रकरणी गुन्ह्याची झाली नोंद. खरातच्या फार्म हाऊस परिसरामध्ये सध्या सापडली रहस्यमय विहीर. खरातनं अघोरी कृत्यांसाठी नरबळी दिल्याचाही केला संशय व्यक्त. खरात प्रकरण फडणवीसांना ऑक्टोबरमध्ये समजलं होतं, मग त्यांनी मार्चपर्यंत प्रकरण रेंगाळत का ठेवलं? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सवाल. फडणवीसांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काही जण खरातकडे जात होते. आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी पूर्ण. खारगे समितीच्या अहवालामध्ये पार्थवर दोषारोपपत्र नाही. झिरो एफआयआर मध्ये कुठेही नोंदवला जाऊ शकतो. रोहित पवारांनी फडणवीसांचा दावा खोडला. घाणेरडे आरोप करणारे महावाग कुठेत? सुनील तटकरे यांचा रोहित पवारांना टोला. तर पक्ष ताब्यामध्ये घेणं तटकरे आणि पटेल यांचा गेम. तटकरेंच्या आरोपांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अपघातापूर्वीच अजित पवारांच्या घराबाहेर काळ्या जादूच्या प्रयोगाची शंका. खरातचा धागा पकडत रोहित पवारांचे गंभीर आरोप. 28 जानेवारी नंतरचा निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार वैध धरू नये. सुनेत्रा पवारांच्या पत्रानं राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खळबळ. अजित पवारांच्या विमानामध्ये स्फोटकं नव्हती. वैमानिक आणि सहवैमानिक अचानकपणे बदलले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचं विमान अपघाताबाबत माहितीचं पत्र. उपोषणकर्ते दीपक बोराडेंच्या सासऱ्याची आत्महत्या. बोराडेंची तब्येत खालावल्यानं रामराव पाटलांनी संपवलं आयुष्य. मुंबईतलं धनगर समाजाचं उपोषण मागे. मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी आली फळाला. बुलढाण्यामध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी. ईदगाह बांधकाम वादातून ठिणगी. 5 ते 6 जण गंभीररित्या जखमी. पीएनजी वापरा नाहीतर एलपीजी सुद्धा बंद. केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल. आदेशही जारी. राज्यामध्ये इंधन टंचाईची भीती. पेट्रोल पंपाबाहेर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा. सिलेंडर मिळेना. स्वयंपाक वेळेवर बरेना. डबेवाल्यांच्या व्यवसायावरती झाला परिणाम. बांगलादेशात भरधाव बस पद्मा नदीमध्ये पडली. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं झाला भीषण अपघात. 40 पैकी 23 जणांना जलसमाधी. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुकुंदराव चितळे यांचं वृद्धपकाळानं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह. नाशिकच्या काळाराम मंदिरासह शिर्डी रामटेकमध्ये सुद्धा गर्दी. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. विविध कार्यक्रमांचंही आयोजन. प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येसह संपूर्ण भारतामध्ये रामनवमीचा उत्साह. ठिकठिकाणच्या राम मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच लागला रांगा.